आपल्या या सुंदर अशा अमृत महोत्सवामध्ये सुंदर असं निर्माण झालेले वातावरण आणि त्यामध्ये आपल्या तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अध्यात्मामध्ये पसरवणारे हरिभक्त पारायण कीर्तन केशरी अक्रूर महाराज साखरे गेवराईकर म्हणतो आपण त्यांना. अभिमानाने आपली छाती फुलून येते की आपल्या गेवराईचा एक माणूस यूट्यूबवरती सर्च केला तर लगेच मिळतो आणि आपल्याला हेवा वाटावा की ते आपल्या तालुक्यातील आहेत, आपल्या गावातल्या शाळेत शिकलेले आहेत. याबद्दल एकदा जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवा. महाराजांनी आज आपल्याला जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे या सुंदर अशा अभंगावरती आपल्या मधुर वाणीनं आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध केलं. त्याबद्दल महाराजांचे या जमलेल्या समुदायाच्या वतीनं पंचक्रोशीतून आलेल्या या एकलिंगेश्वरावर प्रेम करणाऱ्या सर्व भक्तांच्या वतीनं मी महाराजांचे या ठिकाणी आभार मानतो, त्यांना मनस्वी धन्यवाद देतो. आपला हा अमृत महोत्सव म्हणजे 75वा महोत्सव. कण्या आमटीवरती सुरू झालेला हा सप्ताह महाराज, उपाशी पोटी लोकांनी ऐकलेला हा सप्ताह. आज 9 दिवस आमचं अन्नदान बिलकुल बंद नाहीये. रोज पंच पक्वान्न आम्हाला इथे ठिकाणी खायला मिळतात. त्या काळी असं म्हणतात जेवणासाठी खरोखरच मिळत नव्हतं. उपाशी पोटी लोक कथा ऐकायचे आणि याचा समारोप कण्या आमटीवरती करायचे. संत निरामाईच्या आशीर्वादाने चालत आलेला हा सप्ताह. या ठिकाणी आपल्याकडे काही 2-3 प्रमुख पाहुणे आलेले. महाराजांना विनंती करतो की त्यांचे आपला सत्कार करायचे. त्यानंतर यानंतर उद्या जे शिबिर होणार आहे द्वारकानंद मल्टी स्पेशालिटी तर्फे जे मोफत आरोग्य शिबिर होणार, लक्ष द्या म्हातारी माणसं. त्याच्यामध्ये बीपी शुगर ईसीजी ज्यांना करायची, ज्यांना शुगर आंवशीपोटी करायची त्यांनी सकाळी जेवण करू नका. 10 वाजता ते शिबिर आपल्यासाठी मोफत उपचार आणि रोग निदान शिबिर होणार आहे. त्यासाठी ज्यांना जेवणा अगोदर करायची त्यांनी जेवण करू नका. 10ला बरोबर आपल्या चौकामध्ये त्यांचा कॅम्प लागणार आहे. या ठिकाणी बाहेर गावचे पाहुणे मंडळींनी चहा घेतल्याचे जायचं नाही. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.